तर भावांनो, दिवाळीची सुट्टी काय आमची संपलेली नाही. आज मामाला म्हटलं, मामा आज चल जाऊया आपण कास पठारला. मग काय, रात्री नियोजन आणि सकाळी प्लॅनिंग सगळं एका रात्री. गाडी काढली और हम चले आपली सफर की तरफ. एवढ्यात आपल्या कार्यकर्त्यांना भूक लागली, म्हणलं खाऊन घ्या, परत काय खायला मिळणार. आणि खरंच भावानं, फॅमिली बर टाइम स्पेंड केल्यावर एक वेगळाच आनंद मिळतो. साईडला तर वेळ ना वाया घालवता, तुम्हाला डायरेक्ट सज्जनगड पण इथनच दाखवतो आणि उरमोडी धरणाचं ही पण बॉर्डर पण दाखवतो प्रॉपर. इथला एवढा सीन एवढा टॉप झालेला काय विचारू नका. खरं आम्हाला लय टाइम नव्हता, म्हणलं आपल्याला पुढे पण जायचंय, त्यामुळे आपण काय लय टाइम वेस्ट इथं केलाच नाही. आणि जेवढ्यासाठी आपण एवढा 8 तास केलेला, तो क्षण शेवटी आलाच होता आणि आम्ही शेवटी पोहोचलो होतो कास पठारला. यो जे बाबा तेवढी खेकडं पकड होता, भावाला मांडलं पाहिजे. एवढं सगळं करणं म्हणजे विषय हार्ड आहे हो. चला भावांनो, कास पठाराची आता तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो. गाडी केली बुक आणि आपण निघालो फुलं बघायला. ही फुलं ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड मध्ये उगवतात, तीच फुलं आपल्या कास पठारावर उगवतात. आणि हा एक निसर्गाचा चमत्कार आहे, जो फक्त आपल्याला कास पठार आणि सातारा जिल्ह्यात बघायला मिळतो. आणि भावांनो, आपल्या जिल्ह्याबद्दल जेवढं बोलेल तेवढं कमीच आहे. आणि तुम्हाला कसं कास पठार वाटलं तेवढं कमेंट मध्ये सांगा. चला तर व्हिडिओ आवडला असेल भाऊ, तेवढं लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, फॉलो तेवढं करा. चला.